नमूद आहे त्याबाबत महसूल विभागाकडे पाठपुरावा करून पत्रव्यवहार करण्यात येईल। याबाबत महसूल विभागामार्फत अंतिम निर्णय होईपर्यंत सदर जागेवर कोणतीही विकास कामे जागा मालकास करता येणार नाही। तसेच सदर आरक्षणे पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे तसेच महसूल विभागाच्या अंतिम आदेशाच्या अधीन पत्रव्यवहार करण्याबाबत माननीय महासभेपुढे विषय मांडण्यात येईल। आपले आजचे दिनांक 2/7/2026 रोजीचे निवेदनातील मागणीनुसार तात्पुरता अभियान स्थगित करण्याबाबतची नियोजित कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। जय श्रीराम। सदर जागेवर सुरू असलेले विकास कामे तात्काळ थांबवण्याबाबत अर्जदारास कळविण्यात येईल। तसेच सध्या माणगाव शहराच्या विकास योजना आराखड्याचे काम सुरू आहे। यामध्येही आपल्या निवेदनानुसार विचार विनिमय करण्याबाबत निर्माण महासभेपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल। या कामी अंतिम निर्णय शासनाच्या नगर विकास विभागाकडून होत असल्याने त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल। तरी आपले आंदोलन स्थगित करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती। रामचंद्र की कोणसुत हनुमान की। आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्याची फक्त पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात यश आलेलं आहे, परंतु ही सगळी युद्धाची सुरुवात आहे। टप्प्याटप्प्याने आपल्याला अनेक महिने हे करून घ्यावं लागेल, कारण की यांचे अनेकदा आपण दात बघितले, दाखवतात आणि करतात फार वेगळं। त्यामुळे हे पूर्ण झालं असं नाही, याला सुरुवात आपण सगळ्यांनी केली आहे। ती सुरुवात चांगली झाली आहे हे म्हणायला काही हरकत नाही। बोलो सियावर रामचंद्र की जय। सगळ्यांची जेवायची व्यवस्था केलेली आहे, तर सगळ्यांनी जेवण करून जा। माझे पोलीस बांधव आणि भगिनी त्यांची पण जेवणाची व्यवस्था आहे, त्यांनी पण जेवण करून जा। ऐका 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 यांना पण जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ऐका ना ऐका ना ऐका 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 एक चांगला फोटो काढ रे। अरे हिंदू या सुटीचा बघा हातवरती। अरे हिंदू या सुटीचा, हिंदू या सुटीचा, हिंदू या सुटीचा। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। ऐका या ठिकाणी मी एवढं प्रशासनाला सांगू इच्छितो, तिथे जे लोक येतात रात्री दारू पितात त्यांची जबाबदारी माननीय अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतलेली आहे। त्या पद्धतीने ते तिथे काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। दुसरं